माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांना कुणी गायब केलं का? कपिल सिब्बल यांच्यानंतर संजय राऊतांकडून प्रश्नांची सरबत्ती. कपिल सिब्बल सुप्रीम कोर्टात हिबियस कॉर्पस दाखल करण्याच्या तयारीत. वादग्रस्त मंत्री, भ्रष्टाचार, हनी ट्रॅप सारख्या मुद्द्यांवर ठाकरेंच्या शिवसेनेचं उद्या राज्यभर आंदोलन. उद्धव ठाकरे दादरमध्ये आंदोलन करणार, तर दिल्लीत इंडिया आघाडीचा निवडणूक आयोगावर मोर्चा. विधानसभा निवडणुकीत 60 ते 65 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देणारे लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले. संजय राऊतांचा गौप्यस्फोट. सत्ताधारी लोक ईव्हीएम मधूनच निवडणुका जिंकतायत असा भेटणाऱ्यांनी दावा केल्याचीही माहिती. पुणे ते नागपूर वंदे भारतला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून हिरवा झेंडा. 14 ऑगस्टपासून प्रत्यक्षात प्रवास करता येणार. सांस्कृतिक राजधानी ते उपराजधानी मधलं अंतर अवघ्या 12 तासांवर. कबुतरांना धान्य घालू नये, कारवाई झाल्यास जबाबदार राहणार नाही. दादर कबुतरखाना ट्रस्टनं लावले फलक. कबुतरखाना परिसरात स्थानिक पोलिसांसह दंगल नियंत्रण पथकही तैनात. वाळू तस्करी थांबली नाही तर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक जबाबदार. वाळू माफियांविरोधात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक. अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांना एमपीडीए लावण्याचे निर्देश. डिजी प्रवेश ऑनलाईन ॲपवर नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश. येत्या 15 ऑगस्टपासून मंत्रालयासाठी नवे नियम लागू. स्मार्टफोन नसणाऱ्यांसाठीही नव्या कार्यप्रणालीसाठी प्रयत्न. करवीर निवासिनी अंबाबाईचं मंदिर उद्या आणि परवा बंद राहणार. देवीच्या मूळ मूर्तीवर तातडीनं संवर्धन प्रक्रिया करणार. अंबाबाईच्या उत्सव मूर्तीचं दर्शन घेता येणार. उजनी धरण 100% भरलं. सोलापूर, बारामती आणि इंदापूरच्या पाण्याची चिंता मिटली. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेड राजा आणि देऊळगाव राजा तालुक्यात अतिवृष्टी. 2 दिवसांच्या मुसळधार पावसामुळे शेतांना तलावाचं स्वरूप. इतर तालुक्यात मात्र पावसाची प्रतीक्षा. रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर. येण्या जाण्याचं बुकिंग एकत्र केल्यास रिटर्न तिकिटावर 20% सूट. फेस्टिव्हल स्पेशल आणि नियमित मेल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी योजना. ठाणे वर्षा मॅरेथॉनमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह खासदार नरेश म्हस्के, मनपा आयुक्त धावले. मॅरेथॉनमध्ये जवळपास 25,000हून अधिक धावपटूंचा सहभाग.